धनगरांना आदिवासीत आरक्षण देऊ नका, बिरसा फायटरची मागणी. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन. शहादा आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करू नका, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, सोमनाथ पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हालचाल करत आहे. मुळात धनगर व धनगड ही दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत नाहीत. धनगड या शब्दांचे भाषांतर धनगड असे केले जात आहे. ओरोन-धांगडे जमातीशी धनगर जातीची तीळ मात्रही संबंध नाही. धनगर ही जात आहे, जमात नाही. धनगर आदिवासी नाहीत. धनगर समाजाला घटनेनुसार 3.5% स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. धनगर समाज एक पुढारलेला व शहरी भागात राहणार आहे. आदिवासींची संस्कृती ही विशिष्ट व स्वतंत्र आहे. आदिवासी जीवनशैली, संस्कृती, रीतिरिवाज, रूढी परंपरा, भाषा स्वतंत्र आहे. धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. तरीही राजकीय फायद्यासाठी काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीत घुसवण्यासाठी असंवैधानिक मागणी करताना दिसत आहे. आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही अन्य जातीची घुसखोरी करू नये. आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने 60% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही. कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची, बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोकऱ्या हडप केल्या आहेत. 7 जुलै 2017च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर असंवैधानिक सेवा संरक्षण देण्यात येत आहे. गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेत आहेत. काही महिन्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकार 4000 बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले. आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे. म्हणून आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, हीच नम्र विनंती. अन्यथा बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर. आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून त्यात कोणत्याही अन्य समाजाची घुसखोरी आम्हाला मान्य नाही. आदिवासी समाजामध्ये धनगर समाज आरक्षण मागत आहे, घुसखोरी करू पाहत आहे. धनगर समाजाला पूर्वीपासूनच 3.5% आरक्षण देण्यात येत आहे. तरीसुद्धा काही लोक शासन दरबारी आम्हाला आदिवासींच्या सवलती देण्यात याव्यात अशी चुकीची मागणी करत आहेत. आमच्या आदिवासी समाजाला 7% आरक्षण खऱ्या अर्थाने अजूनही मिळालेलं नाही आहे. त्याला मुख्य कारण लाखो आदिवासींच्या नोकऱ्या ह्या बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींनी भडकावलेल्या आहेत. त्यामुळे आमचा समाज अजूनही विकासापासून वंचित आहे. 7 जुलै 2019चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याचीसुद्धा अंमलबजावणी शासन करत नाही आहे. लाखो प्रमाणात ह्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासींच्या सवलती अन्य समाजाचे लोक लाटत आहेत. त्यामुळे आमचा समाज या आरक्षणापासून वंचित राहत आहे. म्हणून धनगर समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये त्याचा समावेश करण्यात येऊ नये, आमच्या समाजाचं आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. शासनाने जर ही चुकीची मागणी मान्य केली तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा.